वादग्रस्त ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या संदर्भात आणखी एक ट्विट जे आहे ते आता विजय कुमार यांनी केलं आहे। नक्की या ट्विट मध्ये काय आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। सर काय सांगाल, आज पुन्हा एक तुम्ही ट्विट केलंय, खेडकरांच्या अडचणीत जे आहे ती मोठी वाढ होत चाललेली आपल्याला पाहायला मिळते। खेडकरांनी म्हणजे काल परवा बातम्या होत्या की केंद्र सरकारने खेडकरांचा डायव्होर्स झाला की नाही, घटस्फोट झाला की नाही याच्या संदर्भात माहिती मागितलेली आहे। तर नंतर अशा बातम्या आल्या की ते 2003 मध्येच घटस्फोट झालेला आहे। आता त्यांचा घटस्फोट झाला नाही आणि काही फरक पडत नाही, कारण आधी त्यांचे वडील क्लास 1 ऑफिसर होते, नंतर त्यांचे मिस्टर क्लास 1 ऑफिसर होते, त्यामुळे त्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट घेता येत नव्हतं। त्यामुळे त्यांनी डायव्होर्स घेतला असं त्यांनी भासवलं असं म्हणतात। परंतु त्यांनी ज्यावेळेला डायव्होर्स घेतला असं म्हटलं जातं त्या काळात म्हणजे 1995 ते 2005 या काळात त्यांनी 1,60,000 स्क्वेअर फूट ही कमर्शियल प्रॉपर्टी त्यांच्याकडे आणि स्वतःच्या खिशातून पैशातून घेतल्याचं दाखवलंय। याचा बंगला त्यांनी नॅशनल सोसायटीचा बांधलाय, तो 45 लाखाला जागा घेतली आणि 1.5 कोटी रुपये त्याच्यावर बांधकामासाठी खर्च केले। इतकी मोठी रक्कम असणाऱ्या म्हणजे मिळकत असणाऱ्या व्यक्तीला नॉन क्रिमिनल मिळूच कसं शकतं। त्यामुळे तिथे त्यांनी ज्यावेळी ॲफिडेव्हिट दिलंय त्याच्यामध्ये काहीतरी म्हणजे ते नॉन क्रिमिनल मिळवण्यासाठी ते खोटं, याच्या संदर्भामध्ये कुठलीही शंका नाही। तिसरी गोष्ट, आत्ता झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी दोघांनी स्वतःला पती पत्नी दाखवले, स्वतःचं उत्पन्न त्याच्यामध्ये जाहीर केलेलं आहे। हे नेमकं काय आहे? यांच्याकडे सगळंच फ्रॉड दिसतंय। म्हणजे आधी बापाकडून मिळत नाही म्हणून, नवऱ्यामुळे मिळत नाही म्हणून स्वतः वेगळं झाल्याचं दाखवायचं, ही त्या विद्यार्थ्यांची आणि ज्या कोणी हे दिलं सर्टिफिकेट दिलं त्याची पूर्णपणे फसवणूक आहे। या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। ते आत आहेत, परंतु त्यांच्या आणखी कारणामुळे बरेच काहीतरी बाहेर येतील असं आता नक्की होत चाललेलं आहे। आपण पाहिलं तर पूजा खेडकरला पुणे पोलिसांनी अनेकदा समन्स पाठवलं, मात्र अद्यापही पूजा खेडकर जे आहेत ते आता नॉट रिचेबल पाहायला मिळतात। नक्की कशामुळे ते नॉट रिचेबल असतील? बहुतेक CBI दिल्ली क्राईम ब्रांचने जी इन्क्वायरी चालू केलेली आहे त्याच्यामुळं म्हणजे त्यांचं खोटं सर्टिफिकेट, आणि हा आता सरकारी गुन्हा आहे, म्हणजे सरकारने दाखल केलेला गुन्हा आहे। हा कोणी खाजगी व्यक्तीने केलेला नाही की ज्याच्यामध्ये शंका असावी किंवा काय पळवाट असावी। त्यामुळे कदाचित त्या इथं कलेक्टरवर आरोप करून सुद्धा, अर्थात ते आरोप खूप उशिरा आणि चुकीच्या पद्धतीने केले होते, परंतु चौकशीला बोलवून सुद्धा गैरहजर राहिलेले आहेत, त्या आल्या नाहीत। पोलीस तिकडे गेले तरी त्यांना चौकशी करता आली नाही। हा सगळा भाग त्यांच्या विरोधात जाणार आहे। शिवाय त्या लालबहादूर शास्त्री संस्थेमध्ये जिथे त्यांना कालपर्यंत मुदत होती तिथे गेलेल्या दिसत नाहीत। म्हणजे त्यांना आता कळून चुकले की आपल्याकडे आता काही पळवाट शिल्लक राहिलेली नाही, त्यामुळे आता पळून जाण्यातच त्यांना बहुतेक तेवढाच एक मार्ग त्यांच्याकडे उरला आहे असं दिसतंय। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।